नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। पतंजली योगपीठ वतीने आषाढी महोत्सव साजरा। श्री बालाजी मंदिर हडको येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पतंजली योगपीठ वतीने आषाढी एकादशी निमित्त आषाढी महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दुग्धशंकरा योग म्हणजे योग साधक जयवंत सोमवाड यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। यावेळी सर्व योग साधकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले व टाळमृदंगाच्या निनादात पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणात रंगून आषाढी एकादशीचा आनंद घेतला व लगेच योग साधक जयवंत सोमवाड यांचा 72वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला व सर्वांनी जयवंत सोमवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। जयवंत सोमवाड यांच्या सुविद्य पत्नी सौ भागीरथीबाई जयवंत सोमवाड यांनी सर्वांचे आभार मानले। याप्रसंगी अरुण दमकोंडवार, बालाजी वारकड, जयवंत सोमवाड, यश पानपटे, संजय कुमारजी गायकवाड, बालाजी इंगेवाड, विभावरी देशमुख, राखीताई भंडारी, अंबिका अमिल कंटवार, अंजली जहागीरदार, संगीताताई कदमसह बरेच योगसाधक उपस्थित होते। यावेळी संपादक संजय कुमारजी गायकवाड। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड हडको परिसरातील बालाजी मंदिर या भागामध्ये आहोत। दररोज या ठिकाणी योग वर्ग चालतो आणि या ठिकाणी योग वर्गामध्ये योगाच्या बरोबर अनेक जे वर्षाचे 12ही महिने जे सण असतात ते देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी आम्ही साजरा करतो। त्यानिमित्त या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी पाहतात आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी कशा प्रकारे विराजमान झालेली आहे आणि या मूर्तीची सर्वांनी या ठिकाणी मनोभावे पूजा करून या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या निनादात या ठिकाणी आज आषाढी एकादशीचा आनंद घेतलेला आहे। आषाढी महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी दुसरं म्हणजे एक दुग्धशंकरा योग म्हणायला काय हरकत नाही। या ठिकाणी योग साधक जयवंत सोमवाड यांचा वाढदिवस देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। या ठिकाणी जयवंत सोमवाड यांचा 72वा वाढदिवस होता। 72वा वाढदिवस असताना देखील त्यांच्यामध्ये जी तरुण आहे ती आज 30 ते 40 वर्षाच्या मुलासारखी या ठिकाणी पाहिलात आपण कशा प्रकारे या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये त्यांनी या आज आषाढी एकादशीचा आनंद घेतलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी घेतलेला वृत्तांत या ठिकाणी आपल्यासोबत या बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय अरुणजी दमकोंडवार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। या ठिकाणी या वाढदिवसानिमित्त सर्वच योग साधकांनी सोमवाड यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगाल? सिडको योग वर्गातर्फे आज जो आषाढी एकादशीचा दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात आनंदात टाळ मृदंगाच्या निनादात सर्वांनी वेगवेगळे त्यावर हे सुद्धा केलेले नृत्य सुद्धा केले। अतिशय उत्साहात साजरा झाला। तसेच विरंगुळा केंद्र इथे जे स्थापन करून जनतेसाठी जे सोयी सुविधा दिल्या त्याचे प्रवर्तक जयंत सोमवाड यांचा सुद्धा आज वाढदिवस सर्वांनी आनंदाने साजरा केला। धन्यवाद। या ठिकाणी खरोखर योग साधक आणि त्यांच्या बरोबर या ठिकाणी 50 ते 60 वर्षाचे किंवा जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून या ठिकाणी एक त्यांना आनंद मिळावा म्हणून या ठिकाणी विरंगुळा केंद्र केलं आणि विरंगुळा केंद्र हे त्यांच्या कल्पनेतून झालेलं आहे, जे की या ठिकाणी सोमवाड यांनी या विरंगुळा केंद्राला सुरुवात केली आहे। या ठिकाणी नेहमी जे योग साधक येतात त्या योग साधकांना योग शिकवण्याचं काम या ठिकाणी बालाजी वाडकर करतात। ते देखील आपल्यासोबत आहेत। योग शिक्षक बालाजी वाडकर यांच्याशी चर्चा करू। काय सांगणार? आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आषाढी एकादशी महोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये इथूनच आम्ही विठुरायाची भेट घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट रोज आमचे या विरंगुळा केंद्राचे सोमवाड सर यांचा वाढदिवस आहे, तरी याच कार्यक्रमामध्ये आम्ही हा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच सोमवाड सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मला वाटतंय आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एक हिंदू धर्मातील सण आहे आणि ते या ठिकाणी करतात। परंतु या ठिकाणी आज योग साधक जरी कमी दिसत असले तरी कारण त्याचं आहे की जेही या ठिकाणी कमी आहेत ते या ठिकाणी आज पंढरी या ठिकाणी दर्शनासाठी गेलेले आहेत। परंतु जे पंढरीला गेलेत, परंतु काही जण आम्ही पंढरीला जाऊ शकलो नाहीत, परंतु या ठिकाणी आज आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आम्ही विठुरायाचं दर्शन घेतलं आणि या आषाढीचा जो महोत्सव आहे तो या ठिकाणी पंढरीच्या सारखा या ठिकाणी साजरा करण्यात आला। दररोज सकाळी 5 वाजता बालाजी मंदिरामध्ये योग वर्ग चालतो। न चुकता या ठिकाणी सकाळी 5 वाजता येऊन या ठिकाणी योग शिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ठिकाणी आपल्यासोबत राखीताई भंडारी आहेत। त्यांच्यामुळं हा योग वर्ग या ठिकाणी चालू आहे, मला काय हरकत नाही। ताई काय सांगणार आषाढी एकादशी निमित्त?
सभी को मैं जिस तरह बोलूं कि भाई विट्ठल के हिसाब से आज अगर साइंटिफिकली भी देखे तो अगर आप उस चीज का नाम लेते हो तो आप लोग एकदम हेल्दी रहते हो। तो इसी ये रिक्वेस्ट है कि इसी तरह योगा भी ज्वाइन करें और विट्ठल का भी आप आनंद लें। विट्ठल नाम में ही बहुत कुछ है, जो पावर है शायद वो आपको मतलब महसूस होगा जब आप वो करेंगे। साथ में आज सोमवार सर का भी बर्थडे है, तो हमारी सभी हड़को ग्रुप की तरफ से, योगा ग्रुप की तरफ से उनको बहुत बहुत बधाई। हमेशा इसी तरह वो हंसते खेलते रहें और हमेशा हमारा साथ देते रहे। या ठिकाणी आपल्यासोबत इंदिरा गांधी शाळेला सेवानिवृत्त शिक्षिका तसेच जयवंत सोमावाड यांच्या पत्नी भागीरथीबाई जयवंत सोमावाड आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी देखील चर्चा करू. काय सांगणार आषाढी एकादशी निमित्त? आज ह्या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्ते खूप छान आपण उपक्रम राबवला. हसत खेळत आनंदाने आपल्या अंगातल्या कलागुणांना वाव दिलो आणि खरंच लहान लेकरासारखं आपल्यामध्ये जे सुप्त गुण लपलेले होते, या सुप्त गुणांना वाव देण्याचं ह्या आषाढी एकादशी निमित्ते आपल्याला मिळालेलं आहे. आणि ह्या ठिकाणी माझे पती सोमवार साहेब यांचा सुद्धा ह्या सर्व योग साधकांनी वाढदिवस साजरा केला. असं वाटलं की आपलं एक कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येकाचा वाढदिवस असो किंवा कोणत्याही सुखदुःखामध्ये काही कार्यक्रम असणार, वर्षभर आपण राबवत असतो आणि ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. संख्या जरी कमी असली, आता सरांनी म्हणल्यासारखं काही वारकरी आपले पंढरपूरला गेले आणि आपणच ह्या ठिकाणी पंढरपूरमध्येच आहोत असा आपण ह्या ठिकाणी आनंद व्यक्त केलो. आणि पांडुरंगाने आपल्या सर्वांना चांगलं आनंदानं, सुखानं, समाधानानं ठेवो ही त्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्ही माझ्या सोमवार साहेबाचा वाढदिवस केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. जय हिंद. आषाढी एकादशी निमित्त बालाजी मंदिर हडको या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी जो आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी जयवंत सोमावाड यांचा देखील वाढदिवस अतिशय उत्साहात या योग वर्गाच्या वतीने साजरा करण्यात आला. मला वाटते नांदेड परिसरामध्ये बरेचसे योग वर्ग आहेत, बऱ्याच ठिकाणी लोकसंख्या देखील जास्त आहे, परंतु या ठिकाणी आमच्या योग वर्गामध्ये हडकोच्या लोकसंख्या जरी कमी असली तरी सर्वांची मनाने एक आहेत, सर्व एकातील राहतात, एका ठिकाणी सर्व कार्यक्रम करतात, हे देखील सर्वात महत्वाचं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी आषाढी एकादशीचा देखील कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.